एप्रिलला शनी आणि मंगळाची युती मीन राशीमध्ये झालेली आहे. कसा जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच चांगले जाणार आहेत. काही चांगल्या गोष्टी सुद्धा होणार आहेत, कारण शनी आणि मंगळ इथे असतंय. 5व्या घरामध्ये राशी परिवर्तन होत आहे. 5वं घर हे लक्ष्मीला दाखवलं जातं, त्याचबरोबर संतानला दाखवलं जातं आणि विद्येला दाखवलं जातं. त्याचबरोबर 4थी दृष्टी ही 8व्या घराकडे आहे आणि 8वी दृष्टी ही 12व्या घराकडे आहे. शनी मंगळ अस्त असल्या कारणाने काही गोष्टी तुमच्याशी चांगल्या असतील, कारण मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे थोडंसं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ब्लड रिलेटेड काही आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या गोष्टीकडे सुद्धा तुमचं लक्ष असायला पाहिजे. पोटाचे आजार सुद्धा इथे दाखवतात. जॉब जे करत आहे त्यांच्यासाठी फार चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. प्रमोशन होऊ शकतं, पगारवाढ होऊ शकते. त्याचबरोबर एक गोष्ट आहे की काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल, काही प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. हा तुम्हाला तिथे कष्ट करावं लागेल, थोडंसं कामाचं व्याप वाढेल, पण ते फ्युचरच्या दृष्टीने तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर कुठे फिरायची जर तुमची इच्छा असेल तर तुमचं ट्रॅव्हलसुद्धा होऊ शकतं. त्याचबरोबर शॉपिंग, पार्टी अशाही गोष्टी तुमच्याबद्दल चांगल्या होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि काही गोष्टी घरामध्ये इमोशनल थोडेसे काही गोष्टी होऊन जातील, जेणेकरून कधी कधी घरामध्ये काही गोष्टी अशा होतील की तुम्हाला एखादी गोष्ट अशी घडेल जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल किंवा काही गोष्टी तुम्हाला अस्वस्थ सुद्धा करून टाकतील. इमोशनल थोडंसं इथे दाखवत आहे. मुलांच्या तब्येतीची काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे, कारण मुलांच्या तब्येतीला तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. फोकस ठेवा. परीक्षा देणं असेल तर नक्कीच हार्डवर्क करा, नक्कीच चांगला रिझल्ट तुमच्या बाजूने लागू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना पेशन्स ठेवा, कारण इथे खूपदा राग येणे, चिडचिड होणे याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हरऑल तो बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच आहेत. उपाय जे सांगितले ते नक्की करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.